फारी छान झालेली आहेत. माझ्या दृष्टिकोनातून मला आढळून आलेले 3 विषय आपल्याला बोलतो, तो मी नक्की पुढच्या वर्षी करणारच आहेत. या व्यतिरिक्त काय ॲडिशन असेल तर आपण तुमचे सर 3 विषय सांगा. हां, म्हणजे मला आढळून आलेले 3 विषय सांगतो. सर्वप्रथम आतापर्यंत मुकामाच्या ठिकाणी आम्ही फायर स्टेशन ठेवत नाही, तो महत्त्वाचा आहे. आपल्याला माहिती असेल की पिराची कुरोलीमध्ये पण आणि वाकरीमध्ये पण एक छोटासा फायर इन्सिडेंट झालं होतं. कोणाचे काही जखमी पण झालेले नाही आहे, पण हे मोठं होऊ शकलं असेल. म्हणून आम्हाला तेव्हा लक्षात आलं की प्रत्येक मुकामाच्या ठिकाणी फायर स्टेशन ठेवणे महत्त्वाचे आहे. तो विषय क्रमांक 1. विषय क्रमांक 2 असा आहे की सध्या आमच्याकडे 2च लाईन आहे, एक मुखदर्शन, एक पददर्शन. वयस्कर आणि वयोवृद्ध जे कोणी वारकरी आहेत त्यांना लवकर दर्शन भेटण्याच्या काहीही सुविधा आमच्याकडे सध्या नाही. 70 असेल तरी, 75 असेल तरी, 80 असेल तरी, 85, 90 असेल तरी इधर मुखदर्शन करायचे या पददर्शन करायचे 8-8 तास, 9 तास, काही ठिकाणी 16 तास करून. समजा 100% पॅरालाइज माणूस आहे, मग त्यांना विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं म्हटलं तर काही पर्याय नाही. अंध भक्त आहेत, अंध वारकरी आहेत, त्यांना विठ्ठलाचं दर्शन घ्यायचे काही पर्याय नाही. माझं डोक्यावर एक विषय आहे की आपल्याला अशा 70च्या पुढे असेल या काही ठराविक रुग्ण असेल, 100% ब्लाइंड, 100% पॅरालाइज्ड, हार्ट पेशंट, असं काहीतरी आपल्याला ठराविक करून यांना आपल्याला विशेष दर्शन, VIP दर्शन नाही आहे, VIP दर्शन नाही आहे, त्यांना लाईनमध्ये सोडायचे पण लवकर करून त्यांना म्हणजे 1 तास, अर्धा तासमध्ये त्यांना दर्शन कशा पद्धतीनं करता येईल असं विचारच आहेत माझं. हे पूर्ण विचारच आहेत. याच्यामध्ये आपल्याला सिस्टम बसावं लागेल. अजून याच्यामध्ये मी मोठ्या प्रमाणे सगळ्यांचा सल्ला वगैरे घेऊन करणार आहे. हे आपल्याला यावर्षी, पुढच्या वर्षी तर नक्की आपल्याला करावंच लागेल. कारण आपल्याला तो इन्सिडेंट आपल्याला माहिती असेल. त्या आजीचं असं होतं की आजी मला म्हटलं होतं की हे माझा शेवटचं आहे आणि मला असं वेळ आलेली आहे. वेळ आला म्हणजे वेळ आलेली आहे. शेवटी मला पांडुरंगाचं दर्शन घेऊन मला हे करायचे. तेव्हा मला लक्षात आलं की आपल्याला काहीतरी व्यवस्था पाहिजे जेणेकरून आपल्याला सिनियर सिटीजन प्लस वयोवृद्ध लोकांना आपल्याला करावं लागेल. हे 2 विषय तरी मला पुढच्या वर्षी नक्की आपल्याला इम्प्लिमेंट करावं लागेल. तिसरा एक विषय होता, विसरलो मी सांगतो. ह्या 3 विषय सोडून आपल्याला काही फीडबॅक असेल तर सांग. तिथून आम्ही 3 किलोमीटरच्या पुढे प्लॅन केलं होतं, पण ॲक्च्युली काय झालं, तिथून म्हणजे समजा मागच्या वर्षी 12 किलोमीटर होतं, 12 किलोमीटर प्लस 3 किलोमीटर 15 किलोमीटरचं लाईन टाकलं होतं आम्ही. तिथून गेलं 15 किलोमीटर. कळालं ना तुम्हाला? हे आम्हाला एक्सपेक्टेशनच नव्हतं की इतकी लोक येणार आहे म्हणून. पण तरीसुद्धा आम्ही ऐनते वेळेमध्ये शेड टाकलं. तुम्हाला हा विषय किती लोकांनी ऑब्झर्व केला मला माहिती नाही आहे. नॉर्मली हा पण शेवटी ॲड केलेला विषय आहे. मी फिरत असताना मला लक्षात आलं की रांगमध्ये असलेले भाविकांच्या चप्पल काढून रांगमध्ये थांबत नाही आहे. मागच्या वर्षी फक्त तो पत्रा शेडमध्येच आम्ही मॅट टाकतो, यावर्षी लास्ट एंडपर्यंत आम्ही मॅट टाकलं होतं. तो म्हणजे बघून जे काही आढळून आला तसं पद्धतीने केलं आम्ही. पण 90 वेळेमध्ये आम्हाला अपेक्षाच नव्हतं की इतकी किलोमीटर तरी म्हणजे तो सुद्धा म्हणजे 4 दिवस अगोदरच जवळपास 27 किलोमीटरचं पुढे गेलं. 15 किलोमीटर गेलं म्हणजे वॉकिंग डिस्टन्स डबल झालं. म्हणजे आता शेडमध्ये शेडमध्ये असं असेल ना, 400 मीटर असं स्ट्रेट पकडलं तर इतकी येणार नाही आहे, पण पूर्ण आपण लाईन वगैरे बघितलं तर जवळपास 25 ते 27 किलोमीटरपर्यंत लाईन लागली सगळं. पण आम्हाला अपेक्षित होतं, तरीसुद्धा आम्ही पूर्णपणे प्रयत्न केला. पण ॲक्च्युली आम्हाला माहीतच नव्हतं, पण तरीसुद्धा आम्ही पूर्ण यंत्रणा आणलं, पूर्ण टाकलं, शेड टेकलं. त्यानंतर लाईट्सचं गरज होतं, पूर्ण लाईट्स लावलं, केलं आम्ही बऱ्यापैकी याच्यामध्ये कव्हर केलं. पण तुम्ही म्हटलं बरोबर आहे, आम्ही पुढच्या वर्षीपासून दर्शन रांग, माझा ॲक्च्युली तिसरा मुद्दा पण तोच होता. ते दर्शन रांग जो आहेत ना, आपल्याला म्हणजे असं तयार करायचे की शिर्डी नाही, नाही पददर्शनचा जो लाईन आहे तो आपल्याला कशा तरी आपल्याला तिरुपतीसारख्या कशा करता येईल, तो माझा विचार आहे. माझा फेलियर म्हणून मी समजू शकतो तो घुसखोरी. जेव्हा मी तुम्हाला सुरुवातीला मला सांगितलं, मी इतकी लक्ष दिलं नव्हतं की ठीक आहे घुसखोरी प्रकरण आपण थांबू शकतो, पोलीस डिप्लॉयमेंट झालं, पण प्रचंड त्रास झाला तो घुसखोरी. तिसरा विषय तोच होता, घुसखोरी. घुसखोरी आता सगळ्या ठिकाणी घुसखोरी होतं. घुसखोरी थांबण्यासाठी आम्ही बरेच प्रयत्न केला, ग्रीन मॅटिंग वगैरे टाकलं, पण ग्रीन मॅटिंग टाकल्यानंतर काय लोक काढून टाकतात ग्रीन मॅट आणि घुसखोरी करतात. तो आपला पुढच्या वर्षी घुसखोरी 100% थांबण्या पद्धतीने आपल्याला कशा पद्धतीनं रांग डिझाईन करता येईल, हे डिझाईन प्रॉब्लेम आहे. जाळीची हाईट वाढणे, जाळीचं लाईन वाढवणे, पुढे ती मधनं लोक जातात,
जी टार्गेटिंग आहे पुढच्या त्याच्यामध्ये वेळेस काय काय उपाय योजना नाही तो सिम्पल आहे. याच्यामध्ये तामिळनाडूमध्ये एक प्रकरण आहे, मी तुम्हाला 2 मिनिटला सांगतो. तामिळनाडूमध्ये काय करतात, एक जो बॅरिकेडिंग आहेत ना, बॅरिकेडिंगच्या वरती लोखंडीमध्ये अशा शार्प ऑब्जेक्ट ठेवतात, तो घुसखोरी करू शकत नाही. साहेब दुसरं तुम्ही पोलीस डिप्लोमा नाही, म्हटलं तो ना. झालं वरून जाण्याचं पण मध्ये झालं तर तुम्ही म्हटलं प्रमाण बारीक बारीक झाली लावा. हा, आणि त्याचा पोलीस बंदोबस्त एवढा मोठ्या प्रमाणात साहेब असतो. पोलीस त्या रांगीमध्ये बंदोबस्त थांबत नाही म्हणजे नाही, काय साहेब पोलीस डिप्लोमेंटचं सांगितलं ना तुम्ही. मोडमध्ये जातो म्हणजे असली गर्दी आहे, परंतु परवाची रात्र आमची वाया गेली, कालची रात्र वाया गेली. आता पाणी काठायला लागलं म्हणून थोडं शांत झालं. लोक नदी पात्रात अगदी नदीजवळ खिटून झोपायला जात आहेत. त्या दिव्यांग लोक जे पळू पण शकणार नाही, फिरते विक्रेते आहेत, त्यांना आमचे तहसीलदार, कलेक्टर ऑफिसचे डिप्टी कलेक्टर, पोलीस प्रशासन रात्री 2:30 वाजता बाहेर काढण्यासाठी जीव तोडून प्रयत्न करत पाणी होतं, वाटतं. तरी लोक हालत नव्हते. 3 वाजता आणि इथला रात्री. पॅटर्न तर तुम्हाला माहिती आहे, आज 50,000 असेल, उद्या पुन्हा 20,000 वर येते, पुन्हा लगेच जात जाणार. त्यामुळं ही ओढाताण किती दिवस करायची, म्हणजे अगोदर तर 10 महिनाभर त्या ताणतणावावर राहायचं होतं. आणि अजून तर पात्रामध्ये वाहनं तुमचा अनुभव कशा आहे याच्यामध्ये? वाढवायची गरज आहे. हा वाढू, आपण तिथे स्टेप्स वगैरे टाकू. वरून खालपर्यंत स्टेप होतो. पाऊस नाही म्हणून जरा हां. वरून दगडी खाली घासतो. ती गर्दी कंट्रोल करण्यासाठी ती गरजेचं आहे. खरं ती म्हणजे गावाची गर्दी होती सकाळी एका दिवशी, ती लोक तिकडची इकडे आलीच नाहीत पाहिजे. नवीन पुलावरनं दगडी पुलावरनं त्या त्यांच्या मार्फत जवळपास 1100 आणि जिल्हा परिषद मार्फत आम्ही 150, म्हणजे जवळपास 1250 कर्मचारी मार्फत आम्ही क्लीन. आता पण मी बघितलं तर बऱ्यापैकी स्वच्छता झालेली आहेत. उद्या संध्याकाळीपर्यंत पूर्णपणे लेट क्लिअर. झालं पण चालू आहे. आता थोडा पावसामुळे कार्यकर्ते किती आधी साहेब नाही तिथं थांबले की आपण तो उद्या आणि परवा दोन कसं फोन करूया. तर शेवटी ते 33 लाख वारकरी आमच्याकडे होते. म्हणजे सुरुवातीला 35 लाख होतं, त्यानंतर बरेच विषय मायनस केला आम्ही. ए ड्रोन वापरतो आम्ही. ए ड्रोनमध्ये जो कॅप्चर झालेली आहे तो कॅप्चर होईल. एक तर ए ड्रोनमध्ये कसे आहे की ठीक आहे, आता ए ड्रोनचं पॅरामीटर कसे 1-2 किलोमीटरचं असेल ते 1-2 किलोमीटरचा हेड काउंट होईल. त्या ए काउंटचे घेऊन आम्ही जो व्हिडिओ फुटेज होता, आमचा CCTV फुटेज होता, त्या फुटेजमध्ये आम्ही कम्पेअर केलं. तर ए ड्रोनमध्ये जो टेक्नॉलॉजी आहे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय आहे की डबल काउंट होईल, कारण फक्त हेड मोजतो, चेहरा मोजत नाही. तरी असं आहे की जवळपास 32 ते 33 लाख पर्यंत आकडे गेलेले एकच